मित्रांनो, कधी-कधी आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात जी आपल्याशी विनाकारण वाईट वागतात. आपण त्यांच्याशी चांगलं वागतो, पण ते आपल्याला कमी लेखतात. आपण त्यांना मदत करतो, पण वेळ आली की ते आपल्यालाच दुर्लक्ष करतात. आपण शांत राहतो, पण ते आपल्या शांततेला कमजोरी समजतात आणि अशा वेळी आपल्या मनात एकच विचार येतो, यांना धडा कसा शिकवायचा? पण मित्रांनो, कुणाला धडा शिकवण्यासाठी त्याच्यासारखं वाईट वागण्याची गरज नसते. कधीकधी तुमची शांतता, तुमची प्रगती आणि तुमचं बदललेलं वागणं हेच समोरच्या व्यक्तीसाठी सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचे 10 हुशार मार्ग. आणि यातील शेवटचा मार्ग तर तुमचं आयुष्यच बदलू शकतो. मार्ग क्रमांक 1, लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कोणी तुम्हाला चिडवलं, टोमणा मारला किंवा मुद्दाम तुमचा अपमान केला तर लगेच रागाने उत्तर देऊ नका. रागाच्या भरात दिलेली प्रतिक्रिया नंतर तुमच्याच विरोधात वापरली जाऊ शकते. काही लोकांना तुमचा राग पाहायचा असतो, त्यामुळे त्यांना तुमची शांतता हिरावून घेण्याची संधी देऊ नका. शांत राहा, विचार करा आणि योग्य वेळी योग्य उत्तर द्या. कधीकधी तुमची शांतता हीच समोरच्या व्यक्तीसाठी सर्वात प्रभावी प्रतिक्रिया असते. मार्ग क्रमांक 2, स्वतःची सीमा स्पष्ट करा. चांगला माणूस असणं म्हणजे प्रत्येक गोष्ट सहन करणं नाही. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल, तुमच्या वेळेचा गैरफायदा घेत असेल किंवा तुमच्या भावनांशी खेळत असेल, तर तुमची सीमा स्पष्ट करणं गरजेचं आहे. माझ्याशी अशा पद्धतीने बोलणं मला मान्य नाही हे सांगणं म्हणजे अहंकार नाही, हा तुमच्या आत्मसन्मानाचा भाग आहे. तुम्ही काय सहन करणार नाही हे स्पष्ट सांगायला शिका. मार्ग क्रमांक 3, त्यांच्या मागे धावणं बंद करा. ज्याला तुमची किंमत नाही त्याचं लक्ष मिळवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न का करायचे? फोन तुम्हीच करायचा, मेसेज तुम्हीच करायचा, समजूत तुम्हीच घालायची आणि नातं टिकवण्याची जबाबदारी ही तुम्हीच घ्यायची. असं सतत चालू ठेवू नका. थोडं मागे व्हा, तुमची उपस्थिती कमी करा आणि तुमचा वेळ अशा लोकांसाठी वापरा ज्यांना खरंच तुमची किंमत आहे. जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य खर्च करू नका. मार्ग क्रमांक 4, स्वतःमध्ये सुधारणा करा. तुमच्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तीला उत्तर देण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करणं. तुमच्या आरोग्यावर काम करा, तुमचं ज्ञान वाढवा, नवीन कौशल्य शिका, तुमच्या करिअरवर लक्ष द्या, तुमचा आत्मविश्वास वाढवा. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, कारण तुमच्यात झालेला बदल दिसण्यासाठी तुम्हाला एकही शब्द बोलण्याची गरज पडणार नाही. मार्ग क्रमांक 5, त्यांच्या पातळीवर जाऊ नका. समोरची व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली म्हणून तुम्हीही तिच्याशी तसंच वागायला सुरुवात केली तर मग फरक काय राहिला? कोणी तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही त्याचा अपमान करणं, कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं म्हणून तुम्हीही त्याच्याबद्दल बोलणं, यामुळे समस्या संपत नाही, उलट ती आणखी वाढते. म्हणून लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या वागण्यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. तुमची मूल्य आणि तुमचे संस्कार जपा. मार्ग क्रमांक 6, तुमच्या भावनांवर त्यांना नियंत्रण देऊ नका. काही लोकांना तुमच्या कोणत्या गोष्टीने दुःख होतं हे माहीत असतं आणि ते मुद्दाम त्याच गोष्टीचा वापर करतात. तुम्ही प्रत्येक वेळी भावनिक प्रतिक्रिया दिलीत तर तुमच्या भावनांचं नियंत्रण त्यांच्या हातात जातं. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी या व्यक्तीला माझ्या शांततेवर इतका अधिकार का देतोय? त्यांचं बोलणं ऐका, पण प्रत्येक शब्द मनावर घेऊ नका. तुमची मानसिक शांतता कोणाच्याही हातात देऊ नका. मार्ग क्रमांक 7, गरज असेल तर नात्यापासून अंतर ठेवा. प्रत्येक नातं आयुष्यभर टिकवायलाच हवं असं नाही. काही नाती आपल्याला आनंद देतात, काही नाती आपल्याला शिकवतात आणि काही नाती सतत आपल्याला त्रास देतात. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करत असेल, तुमचा गैरफायदा घेत असेल
आणि बदलण्याची कोणतीही तयारी दाखवत नसेल तर योग्य अंतर ठेवणं चुकीचं नाही. नातं तोडणं हा नेहमीच पहिला पर्याय नसतो, पण स्वतःला सतत त्रास देणंही योग्य नाही. कधी कधी अंतर हेच स्वतःवर केलेलं प्रेम असतं. मार्ग क्रमांक 8, तुमच्या यशाला तुमचं उत्तर बनवा. काही लोकांना तुमचं अपयश पाहायला आवडू शकतं, पण त्यांना उत्तर देण्यासाठी वाद घालण्याची गरज नाही. तुमचं यशच तुमचं उत्तर बनवा. कालपेक्षा आज स्वतःला चांगलं बनवा. तुमच्या ध्येयाच्या जवळ जा. तुमचं आयुष्य सुधारत राहा, कारण तुमच्या प्रगतीपेक्षा मोठं उत्तर दुसरं कोणतंही नाही. आज जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांच्यापेक्षा तुम्ही स्वतःची कालची आवृत्ती मागे टाकण्यावर लक्ष द्या. मार्ग क्रमांक 9, माफ करा पण धडा विसरू नका. माफ करणं म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवणं नाही. माफ करणं म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या गोष्टीचा राग मनात कायम ठेवून स्वतःलाच त्रास देत राहणं थांबवणं. काही लोकांना माफ करा, पण त्यांच्याकडून मिळालेला धडा कायम लक्षात ठेवा, कारण प्रत्येक व्यक्तीला पुन्हा पुन्हा संधी देणं आवश्यक नसतं. कधी माफी मनाला शांत करते, तर कधी अंतर आयुष्याला सुरक्षित ठेवतं. मार्ग क्रमांक 10, स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्यांची वागणूक तुम्हाला हलवू शकणार नाही. हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. कोणी तुमच्याशी वाईट वागलं म्हणून तुमचं आयुष्य थांबू नये. कोणी तुमची किंमत केली नाही म्हणून तुम्ही स्वतःची किंमत कमी करू नका. कोणी तुम्हाला सोडलं म्हणून तुमचं आयुष्य संपत नाही, आणि कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा, स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. एक दिवस असा टप्पा गाठा की ज्यांनी तुम्हाला दुखावलं होतं त्यांच्याबद्दल विचार करण्यासाठीही तुमच्याकडे वेळ उरणार नाही, कारण त्यावेळी तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यात व्यस्त असाल. मित्रांनो, तुमच्याशी वाईट वागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी बदला घेण्याची गरज नाही. कधी शांतता तुमचं उत्तर असते, कधी अंतर तुमचं उत्तर असतं, कधी नकार तुमचं उत्तर असतो, आणि कधी कधी तुमची प्रगतीच तुमचं सर्वात मोठं उत्तर असते. म्हणून आजपासून कोणीतरी तुमच्याशी वाईट वागलं तर लगेच रागावू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, या व्यक्तीला उत्तर देऊन माझं आयुष्य चांगलं होणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्या व्यक्तीवर तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तुमच्या आयुष्यावर लक्ष द्या, तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या, तुमच्या कुटुंबावर लक्ष द्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या शांततेवर लक्ष द्या. कारण शेवटी तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांना हरवण्यापेक्षा त्यांच्यामुळे स्वतःला दुखावणं थांबवणं हा खरा विजय आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील एकही गोष्ट तुमच्या मनाला लागली असेल तर ती फक्त ऐकून सोडू नका. तुमच्या आयुष्यात नक्की लागू करून पहा. तुमच्याशी वाईट वागणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी स्वतःची शांतता गमावण्याची गरज नाही. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचा स्वाभिमान जपा, आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हालाही वाटत असेल की माझी किंमत मला माहीत आहे, तर कमेंटमध्ये हे वाक्य नक्की लिहा. हा विचार तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला उपयोगी पडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेअर नक्की करा, आणि अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी मोटिवेशनल विचारांसाठी काजल्स मोटिवेशनला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, लोकांना उत्तर देण्यापेक्षा तुमचं आयुष्य इतकं सुंदर बनवा की तुमचं यशच तुमच्या वतीने उत्तर देईल.